निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आज ना उद्या तुम्ही आम्हाला सोडून पुढच्या मार्गाला जाणार। तुम्ही सोबत आहात, तुमचा सहवास आहे, तर तुमच्याकडून किती ऐकावं आणि किती नाही असं होतं आहे। तुम्हाला जे वाटतं आहे ते तुम्ही मला विचारा। मी तुमच्या सोबत नाही असं नाही। तुम्ही माझी आठवण काढलीत तर मी येईन, तुम्हाला हवं ते सांगेन, तुम्हाला सहाय्य करेन। होय गुरुदेव, आम्ही आपल्याबद्दल ऐकलं आहे। मुळातच तुमची ओळख ही शून्यपुत्र आहे। तुम्ही शून्यातून कुठेही आणि कधीही भ्रमण करू शकता। बरं, तरी काय विचारायचं आहे तुला? गुरुदेव, आजपर्यंत तुम्ही खूप काही शिकवलं आहात, परंतु आम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊ, नवीन शिष्य तयार करायला घेऊ, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं सूत्र काय सांगितलं गेलं पाहिजे? बरं, तरी हे जग आधीच दुःखाने भरलेलं आहे। लोक चिंतेने काळजीने ग्रासलेले आहेत। लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं आहे। वातावरणात जे प्रसन्न वाटायला हवे ते दिसत नाहीये, आणि त्याला अनेक कारणं आहेत। अशा वेळी तुम्ही जेव्हा लोकांना ध्यान करायला सांगाल, तेव्हा ते ध्यान कसं असावं हे सांगणं महत्वाचं आहे। आणि हो, ध्यानाने जर ते गंभीर होत असतील तर ते ध्यान उपयोगाचं नाही। गुरुदेव, मग ते ध्यान कसं असायला हवं? ध्यान हे हसत खेळत असलं पाहिजे। गुरुदेव, हसत खेळत ध्यान? होय भरतरी, कारण आधीच पाहिलं तर चोहीकडे लोकांच्या चेहऱ्यावर ताणतणाव दिसतो आहे। त्यात आणखीन भर कशाला? हसलं पाहिजे, आणि ते सुद्धा आतून। खेळत राहिलं पाहिजे, कारण आयुष्य हे कायमस्वरूपी थोडंच आहे। ज्याला जितके श्वास दिले आहेत ते दिल्यानंतर तो इथून जातो निघून। मग ते गंभीर नको, ते ध्यान हसत खेळतच असलं पाहिजे। त्यातून तयार झालेला जो साधक असेल त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असेल, आणि मग तो त्या प्रसन्नतेच्या लहरी सगळीकडे पोहोचवेल। बरं, तरी आपल्याला हे जग प्रसन्न करायचं आहे, आनंदी करायचं आहे, हसत खेळत असणारं जग आपल्याला तयार करायचं आहे। ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये असलो म्हणून चेहऱ्यावरचं हास्य केलं नसलं पाहिजे। गुरुदेव, तुम्ही हे खूप मोठं सूत्र सांगितलं आहात। यानंतर आमच्या चेहऱ्यावरही तुम्हाला प्रसन्नता, हास्य दिसेल। मला माझ्या संपूर्ण ध्यानाचं, विचारांचं सार हेच सूत्र आहे, आणि तुम्ही त्याला पुढे घेऊन जाणार असाल तर निश्चित मला त्याचा आनंद आहे। होय गुरुदेव, आम्ही हे सूत्र कायम लक्षात ठेवू। हसत खेळत ध्यान आम्ही लोकांना आणि साधकांना शिकवू। मी इथे आलो आहे गुरुकृपेने
लक्ष्मी देवी इथे पाणी भरतील. जे जे जीवन आवश्यक आहे ते ते सारं तुम्हाला मिळेल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याला सगळ्यांना आपलं मन, आपलं अंतर्मन स्वच्छ करायचं आहे. भांड जसं लक्कन चमकतं तसं, कारण त्याशिवाय तिथे परमेश्वर निवास करणार नाही आणि तो बाहेर कुठेही नाही, तो तुमच्या आत आहे. आणि जर का आत त्याच्यासाठी स्वच्छ सुंदर आसन नसेल तर तो कसा तिथे राहील? आता अंतर्मन कसं स्वच्छ करायचं हा तुम्हाला प्रश्न असेल. द्वेष हा तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा शत्रू आहे. तोच सगळा विनाश घडवतो. तुमच्या मनात प्रेम, ममत्व, करुणा हे भाव जागृत होतील असं पहा. आणि ते जाग कसं होईल? तर परमेश्वराच्या नामस्मरणाने, त्याच्या चिंतनाने. हातातलं काम देखील त्याला अर्पण करा. मिळालेला प्रत्येक दिवस देखील त्याला अर्पण करा. मग सुदीन आहे, सुख आहे. हे महादेवा, तुम्ही माझ्या गुरुला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं आणि मी हितवर येऊन पोहोचलो. अडबंगी, मी तुला अत्यंत महत्वाचं काहीतरी सांगायला आलोय. होय देवा. ज्या दिशेला वाळवंट असेल त्या दिशेने तू भ्रमण करायला सुरुवात कर. कुठेही थांबू नकोस. त्याच वाळवंटात तुला एक मोठे शिवलिंग दिसेल. आता हिथून पुढे संधी सेवा तुम्ही माझ्या हाताने करून घ्या. गुरुदेवा, आता पिंड तर सापडली. म्या आहे, तुम्ही आहे, पर या वाळवंटात कसं व्हायचं? हे बघा, लोक यायला लागले आहेत. आता देव हित आहेत. तुम्ही समध्यांनी मिळून इथं वस्ती करा. देव तुम्हाला काय भी कमी पडून देणार नाही. समध्यांनी मिळून रोज देवाचा उत्सव करू, पूजा करू. तर ह्या वाळवंटात सुद्धा स्वर्ग करल परमेश्वर. आदेश, आदेश. अलख निरई, अलख निरई, अलख निरई, अलख निरई. गुरुदेव, आपण गुरुदेव, माझा नमस्कार स्वीकार करावा. गुरुदेव, आपण समाधी घेतल्यानंतर आपलं पुन्हा एकदा दर्शन व्हावं अशी खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झालेली आहे.
गुरुदेव आपण दर्शन दिलं आहे तर निश्चित काहीतरी प्रयोजन असेल. जालिंदर, इथे जवळच एक पवित्र नदी आहे, ती शोध आणि त्या नदीमध्ये तुझ्या सगळ्या जटा धुवून काढ. त्यानंतर डोक्याला एका वेगळ्या पद्धतीने वस्त्र गुंडाळ. गुरुदेव आपण जे सांगता आहात ते मी करेन, परंतु मला काही समजलं नाही. नाथपंथामध्ये जी आभूषणं आहेत त्यातील जटा ही महादेवांची आठवण आहे. त्याचं स्वतःच एक महत्व आहे. आजपर्यंत अनेक नद्यांमध्ये मी स्नान करून जटा धुतल्या आहेत, परंतु इथे अशी कोणती पवित्र नदी आहे? कोणती नदी आहे? गुरुदेव, ती नदी मी शोधून काढेन. हा काय दिव्य अनुभव आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. तुला प्रश्न पडला असेल की हे सगळं मी तुला का सांगतो आहे. नाथ पंथातून नवीन धर्म तयार होण्याची ही सुरुवात असेल. जशी आज्ञा गुरुदेव, जशी आज्ञा. शुभम शुभम शुभम. गुरुदेव, आज आपले दर्शन झाले याने मी खूप सुखावलो आहे. माझ्यामुळे कुठला तरी नवीन धर्म होण्याची प्रेरणा निर्माण होईल याने मला निश्चितच आनंद आहे. तात्काळ ही नदी कुठे आहे हे मी शोधतो. गुरुदेव, गुरुदेव, साक्षात तुम्ही दर्शन दिलं. काय आज्ञा आहे? रेवण, चौरंगी, आता तुम्हा दोघांनाही आपापले स्थान ग्रहण करायचे आहे. इथून पुढे जाताना तुम्हाला शुभ संकेत दिसतील तसे मार्गक्रमण करा. प्रथम रेवण स्थान ग्रहण करेल, त्यानंतर चौरंगी. तुम्ही आता गुरुपद भूषवू शकता. नाथपंथाचे कार्य सुरू करा. शिष्य परिवार वाढवून नाथपंथाचा विस्तार करा. तशी आज्ञा गुरुदेव. आदेश आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन. आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो ते घडलं आहे. आपल्याला आपला मार्ग सापडला आहे. आपण प्रस्थान करूया. मलाही उत्सुकता आहे की असे कोणते स्थान आहे जी गुरु आज्ञेने मला मिळणार आहे. शुभ संकेत मिळाले की दिसणारच आहे. होय, निघूयात. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.
आदेश आदेश अलखन निरंजन। अरे बाबा, एवढ्या सकाळी थंडी गारठ्यातून कुठे चाललास? तुम्हाला विचारायचं होतं तिथे जवळच कोणती नदी आहे का? अरे वय वय, आधी तुझं नाव सांग, कोण तू, कुठला? मी जालिंदरनाथ, श्री दत्त महाराजांचा शिष्य आहे. आजकाल कुणी बी येतं आणि काय बी सांगतं. अरे बाबा, पर कुठनं आलास तू? विष्णू लोकातून आलोय. अरे थट्टा करतो काय? सरळ विचारलं तर सांगता येत नाही का तुला? जे खरं आहे तेच सांगितलं मी तुम्हाला, परंतु तुम्हाला मला काही सांगण्याची इच्छा दिसत नाही. असो, मी जातो माझ्या मार्गाने. देवा माफ करा आम्हाला, चुकी झाली आम्ही. होय देवा, माफ करा आम्हासनी. ठीक आहे ठीक आहे, उभे राहा. मनुष्य स्वभाव आहे. मला सांगा, इथूनच पुढे गेल्यानंतर रावी नावाची नदी आहे ना? होय देवा, पर तुम्हाला ते ठाव आहे? यानंतर कोणत्याही योग्याशी असं वागू नका. मी क्षमा केली, एखाद्याने नाही केली तर? नाही, पुन्हा अशी चूक नाही व्हायची. मी क्षमा केली आहे तुम्हाला. देवा, आम्ही बी येऊ का तुमच्या संग? तुमची इच्छा. कुठे चाललाय? ही गाय बांधली आहे निर्जन वनात, तिला सोडायला. ती गाय माझी आहे. तुझी गाय आहे तर हिला एकटीला या निर्जन वनात का बांधलंस? मारणार हाय मी हिला. या मुक्या जीवाला मारून तुला काय मिळणार आहे? धन मिळेल ना, माझं पोट भरल, माझ्या घरच्यांचं पोट भरल. तुला हे मी करू देणार नाही. अरे त्या मुक्या जीवाने तुझं काय वाईट केलं आहे? हो साधू बुवा, तुम्ही तुमच्या वाटेने जा, मी माझं काम करतोय. माझ्या कामाच्या आड आलात तर लय अवघड होईल. तू कुणाशी बोलतोय कळतंय का तुला? ते रेवणनाथ आहेत. अहो कोणी का असून द्या, माझ्या वाटे येऊ नका म्हणजे झालं. जावायतून गपगुपान. तू फक्त गाईला हात लावून बघ, मग सांगतो मी तुला कोण आहे ते. धमकी देताय तुम्ही मला? तुला जर प्रत्यय घ्यायचा असेल तर ह्या गाईला स्पर्श कर, मग तुला कळेल मी कोण आहे ते. मग तुमच्या मोरच मारतो मी हिला. ए पकडा रे हिला. अरे काय केलं तू? हा काय चेटूक वगैरे केले की काय तुम्ही? हा आमच्यावर?
अरे काय करणी वगैरे केली का आमच्यावर तुम्ही? जसं तू या गाईला वनात एकटं उभं केलं तसं तू या वनात एकटा उभा राहा. चिटपाखरू सुद्धा येणार नाही इथं तुला पाहायला आणि कोणी येणार नाही तुला सोडवायला. अरे थांब. ए थांब. ए काय करतोय? थांब ना. अरे थांब. अरे गोमाता, आता तू आमच्या सोबत चल. बघतोच तुला कोण काय करतंय ते. अरे हे साधू बुवा, अरे हे सोडव की मला. हे साधू बुवा, अरे अरे हे साधू बुवा सोडव की मला.